सारिका नांदेकर यांची सभापती पदाची निवड सार्थ ठरेल, नामदार प्रकाश आंबेडकर. जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य सभापतीपदी निवड झाल्यानंतर सारिका नांदेकर यांचा जिल्हा परिषदेतील सभापती दालनात प्रवेश कार्यक्रम महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत झाला. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह मान्यवरांनी जिल्हा परिषद इमारत आवारातील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. सभापती कार्यालयीन प्रवेश झाल्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात महायुतीच्या नेत्यांच्या हस्ते नूतन सभापतींचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांनी जिल्हा परिषद सदस्य व कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी नामदार प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात अग्रेसर राहण्यासाठी सभापतींनी पायाभूत सुविधा व आरोग्य विभाग इत्यादी कामे करण्याचा सल्ला दिला. यावेळी माजी खासदार संजय मंडलिक, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, आमदार अशोकराव माने यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव यांनी केले. भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील तर आभार जिल्हा परिषदेचे सदस्य इंद्रजित पाटील यांनी मानले. यावेळी माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, कोकूचे संचालक सुजित मिंचेकर, के.जी. नांदेकर, जिल्हाध्यक्ष विजय बलुगडे, सभापती शीतल यादव, सदस्य रोहिणी आंबेडकर तसेच माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव, यशवंत नांदेकर, पुंडलिक जाधव, राजेश पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह सुरेश पाटील, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.